प्रधानजी, ती शकुनवती घ्या घ्या आणि बघा कुणाचा शाप आहे दे रे. उन्हानं त्यांच्या शरीराची आणि मनाची काहिली झाली पाहिजे. अरे बापरे देवा, देवा याच्यामध्ये एक बाई दिसते. बाई कोण? कोण है देवा? आमची अक्का आहे. अक्का म्हणजे माझा? देवा आता काय करायचं? म्हणजे आपलंच माणूस आहे, आपलंच दात, आपलंच ओठ. अक्का, ए अक्का, काय दादा? तुझ्याकडेच येत होतो, निरोप सांगायचा होता. म्हणजे देवान मी चाललो होतो ह्याच्यात शिकारीला चाललो. शिकारीला जाताय तर जा, पण बानूच्या देशात तर जात नाही ना. बानूच्या देशाला हिनं बानूचं नाव घ्यावंच तरी का? जाईन माणसे जाईन, बानूच्या देशाला जाईन, तिला इथं घेऊन येईन. वा देवा, हे तुमचं चांगलं आहे. आम्हासनी सांगताय सांगू नका म्हणून, आणि तुम्ही समज सांगून मोकळं होताय. दादा, देवाना म्हणा मी त्यांच्या पाया पडते, हात जोडते, पदर पसरते, पण मला सोडून जाऊ नका. मी त्यांना जाऊ देणार नाही. काय म्हणते ती? त्या म्हणत्यात हात जोडते, पाया पडते, पदर पसरते, पण तुम्ही त्यांना सोडून जाऊ नका. हात जोडू दे, पाया पडू दे, पदर पसरू दे, आता आम्हाला तिची दया माया येणार नाही. दादा, तुम्ही माझे भाऊ आहात. तुम्ही खरोखरच शिकारीला जाताय की बानूच्या देशाला जाताय? माझा अक्का, काय हे बोलणं झालं काय? मी भाऊ आहे तुझा सख्खा. बहिणीला सवत आणायला जाईन कसा मी? प्रधानजी, ती रडल, विनवण्या करल, थांबायचं नाही, निघण्याची तयारी करायची. दादा, तुम्ही जाताय हे खरं देवाबरोबर, पण मी बरोबर नसल्यावर देवाची सेवा कोण करेल? माझे पतिव्रतेचे काही नियम असतात, ते कोण पार पाडेल? अक्का, कंचे नियम? दादा, देवाना आंघोळीचं पाणी तापवायचं, ते घंगाळात उतरवायचं, देवाना चौरंगावर बसवून उठणं लावायचं, आणि मग त्यांना चोळून मळून आंघोळ घालायची. हे सगळं कोण करणार? कोण करणार? काय म्हणते ती? डोंबल माझं म्हणत्यात, तुमच्या वाईट सवयी सांगत्यात, तुमच्या संगीत अंघोळी बद्दल सांगत होत्या. म्हणावं तिला, मी तुझा पाठचा भाऊ हेगडे प्रधान, घालीन देवाला चोळून म्हणून उठणं लावून आंघोळ. कोण? मी? हो तुम्ही. का तुमचा हातपाय मोडल्यात? माझं मीच करीन, फक्त तुम्ही हो म्हणा. असं ना? नक्की ना? हो हो हो. माणसा अक्का, मी घालतो देवासनी आंघोळ. दादा, एवढ्यावरच भागत नाही. आणखी काय अक्का? देवांसाठी भोजन बनवायचं, सुंदर रांगोळी काढून ताट मांडायचं, आणि त्यांच्या मुखात 5 घास घालायचं. हे सगळं कोण करणार? कोण करणार? काय म्हणते ती? मड बशिवलं माझं म्हणते ती. तुमचं काय जेवणाचं बेवणाचं रंगीत संगीत असतं त्याच्याबद्दल सांगत होत्या. म्हणावं तिला, काय तू 5 घास भरवत असशील तर मी 10 घास भरवीन. कोण? मी? हो तुम्ही. का तुम्हाला काही लखवा मारलाय? माझं मीच करीन, फक्त तुम्ही हो म्हणा. नक्की ना? नक्की ना? मला हो म्हणायचं. हो हो अक्का. माझा अक्का, तुमच्या नियमाप्रमाणे देवाचं भोजन मी करीन. हा, कराल तर ठीक आहे. हा, पण अजून एक काम आहे. आणखी हाईच का? मग सांगा. दादा, देवांचं भोजन झाल्यावर महालात जायचं, फुलांची शेत सजवायची, समया लावायच्या, पंख्यानं वारं घालायचं, पानांचे विडे त्यांच्या मुखात घालायचे, आणि इश्श. काय म्हणते ती? इश्श म्हणले. जेवणानंतरच्या तुमच्या सगळ्या चाटाळ सवयी सांगत होत्या. इश्श. प्रधानजी, काय? इकडे या. काय? माझं मीच करीन. इश्श पण मला जमायचं नाही, सांगून ठेवतो, मला जमायचं नाही. प्रधानजी, तिने ही जी कुरकुर लावली आहे ती आपल्याला इथे थांबवण्यासाठी. चला निघा, निघण्याची तयारी करा. माझा का करतो ते पण. हे बघा माळसा अक्का, मी देवाबरोबर हाय, मी देवाचं समज करीन. दादा, तुम्ही देवांची सगळी कामं कराल? वय अक्का. सेवा कराल? ते सगळं करतील. प्रधानजी, चला, उशीर होतोय. देवा, मी पाया पडते तुमच्या, तुम्ही जाऊ नका. पड, पदर पसर, हात जोड, आमची वाट सोड. माळसे. नाही देवा, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. माळसे, माळसे, आमची वाट सोड. देवा, देवा, देवा.
प्रधानजी बोला देवा. दमलात की काय? आता काय दमायला होणारच की एवढी धावपळ म्हणल्यावर. चला चला रे आणा. ठेवा ठेव ठेव तिकडे ठेव. जी प्रधानजी. हा. प्रधानजी आज शिकारीचा कार्यक्रम मोठा झकात झाला. शिकार खेळल्याचं समाधान मिळालं. लई समाधान देवा. अंगातनं घामाच्या धारा वाहत्यात. प्रधानजी आज आपण खूप मोठी शिकार केली. वाघ, सांबर, चित्ते, हत्ती यांची आज भरपूर शिकार झाली नाही का? मोठी म्हणजे काय देवा, इपोल शिकार झाली. बाईसाहेब, काय ग? देवांचा निरोप आलाय. काय देवांचा निरोप आलाय? होय. कधी येतात ते जेजुरी गडावर? म्हणजे सगळं काही कुशल आहे ना? का आम्हालाच तिकडे बोलावलंय? अगं काय निरोप आहे सांग तरी लवकर. देवांनी कावड भरून सुकामेवा पाठवलाय आपल्याला. देवाने आमच्यासाठी सुकामेवा पाठवलाय? अगं आम्ही त्यांनाच कलिता लिहित होतो. चल दाखव तरी काय सुकामेवा पाठवलाय. चल लवकर. हा? देवाने आमच्यासाठी एवढा सुकामेवा पाठवला? अक्रोडासारखा मारलेला वाघ, काजू सारखा मारलेला चित्ता, मनुकेसारखी मारलेली हरण, पिस्तासारखा मारलेले सांबा, हा असला सुकामेवा पाठवला देवानी आम्हाला? देवानी ही असली आमची क्रूर चेष्टा का आरंभावी? दासी जा, आमची अमृत कोपी घेऊन या. त्यातला थेंब थेंब या प्रत्येक प्राण्याच्या मुखात घाला आणि हे प्राणी जिवंत होतात त्यांना जंगलात पाठवण्याची व्यवस्था करा. जा. देवा, ही असली क्रूर चेष्टा का आरंभली तुम्ही आमची? मी एका कुलवंत वाड्याची कन्या, झाकून अन्न खाणारी, गाळून पाणी पिणारी, आणि तुम्ही सुकामेवा म्हणून हे असले मृत प्राणी पाठवावे? पण देवा, मी देखील तुमचीच बायको आहे. मी तुम्हाला चांगलीच अद्दल घडवते. हे सगळे प्राणी जिवंत होऊन पुन्हा जंगलात येतील. प्रधानजी ती शकुनवती घ्या घ्या. आणि बघा कुणाचा शाप आहे. दे रे. उन्हानं त्यांच्या शरीराची आणि मनाची काहिली झाली पाहिजे. अरे बापरे देवा. देवा, याच्यामध्ये एक बाई दिसते. बाई कोण? कोण है देवा? आमची अक्का आहे. अक्का म्हणजे माझा? देवा, आता काय करायचं? म्हणजे आपलंच माणूस आहे, आपलंच दात, आपलेच ओठ. प्रधानजी हा माळसेचाच शाप असला पाहिजे. प्रधानजी, आपण जेजूरगड उतरताना बाभळीची झाड आडवी आली होती. पण तुम्ही भंडाऱ्याची फूक मारून त्याचं ऊसाचं चिपट करून टाकलं होतं. येळकोट येळकोट, जय मल्हार. प्रधानजी बघा बघा, माळसेचं रूप काही वेगळंच दिसतंय. प्रधानजी ती खूप चिडलेली आहे. देवा, मेली जनावर पाठवून त्यांची परवड केली तुम्ही. त्यांना राग आला आणि त्यांनी शापानी उच्चारली. प्रधानजी हा माळसेचा शाप असला पाहिजे. प्रधानजी अहो तानेनं जीव व्याकुळ झालाय. अहो घशाला कोरड पडली आहे. अहो माणसं पाठवली, जवळपास पाणी सुद्धा मिळालं नाही त्यांना. बरोबर हाय. अहो माळसा अक्काचा शाप आहे तो, तसा कडक असणारच. प्रधानजी माळसा तुमची बहीण, तुम्ही तिचे भाऊ. बरं मग पुढे बोला. बहिणीचा शाप भावाला नाही आणि भावाचा शाप बहिणीला नाही. म्हणजे पाणी मिळेल तर तुम्हालाच मिळेल. प्रधानजी अहो ताबडतोब जा आणि कुठूनही पाणी शोधून आणा. अहो पाण्या वाचून जीव काचावीत झालाय. अहो निदान झारीवर तरी पाणी घेऊन या. ती झारी घ्या.
आता चौ बाजूला कुठं बी काय दिसत असं झालंय. देवा, ते बघा तिकडं धूर दिसतो का नाही? म्हणजे धूर असतो तिथं जाळ असतो, आणि जाळ असला की तिथं पाणी असलंच पाहिजे. प्रधानजी हा, पाणी घेऊन या. हा. हे घे सारे दे बाबा, जातोच. मगापासून तुमचं असं चाललेलं बघून माझा जीव कसा तरी- प्रधानजी पाणी घेऊन या. आणतो देवा, आणतो देवा. धूर तिथं जाळ आणि जाळ तिथं पाणी. बाणाबाईचा वाडा तर आला. बाणाबाई, ओ बाणाबाई, ओ बाई, बाई, हो बाई, हा नमस्कार. नमस्कार. लय लांबनं आलोय बघा मी. मग मी आणि माझे धनी रानात आलो होतो. मग मी आणि माझं धनी पाण्याशिवाय लय कासावी झालोय बघा. हा हो, मग मग धनी म्हणाल जा आणि तुमच्याकडनं पाणी घेऊन ये. मग हो. अहो मग काय मग करताय बाणाबाई? थांबा थांबा थांबा, म्या बाणाबाई नाही, मग म्या त्यांची दासी तुलसा आहे. तुलसा तुम्हासनी बाणाबाईच पाहिजे ना? मग अहो मग थांबा, आत्ता बोलवते बघत यासनी. अहो त्यांना भेटायला जर इतका लांबनं आलोय मी. अहो मग थांबा, आत्ता बोलवते म्हटलं ना त्यासनी, आलेच मी. आहाहाहाहा. देवा, त्यांची दासी इतकी देखणी, बाणाबाई काय देखणी असल. आहाहाहा. पाणी द्या हो, पाणी. नमस्कार. कोण रे बाबा तू? लय लांबून आलोय, प्रवासी हाय. अरे पण तुला कोण पाहिजे? कशा पायी आलायस? काय हाय, मी आणि माझं धनी ताणीनं लय व्याकुळ झालोय. म्हणजे त्यांच्यासाठी पाणी न्यायला आलोय. पाणी द्या. तुझा धनी त्यो कोण? माझं धनी खंडेराव राजे म्हणतात त्यांनासनी. खंडेराव. हा, ते रानात थांबल्यात, मी आलोय पाणी न्यायला. देता का? बाईच टेका, म्या पाणी आणतो. हा. वा देवा वा. देवा, काय बानाईचं रूप, काय तिचा हा वाडा. वा 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 वा. उगाच नाही आमचा येडा मल्हारी, त्याच्या सपनात जाऊन हिनं त्याला येडा केला. वा देवा. दादा, हा. पाणी घ्या. दादा, असं कडक तानेवर एकदम पाणी पिऊ नका. कुठून तरी लांब ना आला असाल. तुम्ही पाणी प्याल आणि झटकन काळजाला लागून तुमचा जीव घाबरा घुबरा व्हायचा. बाई, तानेनं जीव लय व्याकुळ झालाय. मग तुम्ही आधी गोरस घ्या आणि मग पाणी प्या. जे आम्ही घेऊ तेच आमच्या धन्याला देऊ. हेच आमच्या चाकऱ्याचं इमान आहे. खरं आहे तुमचं. जे तुमच्या पानात ते तुमच्या धन्याच्या पानात. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझी ही गोरसानं भरलेली झारी घेऊन जा. ही नवरत्नाची झारी घेऊन जाऊ म्हणतास हा? पण इतक्या लांबनं परत द्यायला कोण येणार? आव परत कशा पायी येताय? इथं काय कमी हाय? ही झारी रानात कुठं बी टाकून द्या, माझं धनगर परत घेऊन येतील. असं म्हणताय? ठीक आहे. वार खंडराया, तुझी 5 रत्नाची झारी, काळी काठी धनगरी, तिची नवरत्नाची झारी. या 2 झाऱ्याचा ताल मिळेल आणि अशी आस्तुरी माझ्या राजाला मिळेल. असं काय करतो हा? एक गाव मी इनाम म्हणून नाही मिळवलं तर नावाचा हेगडे प्रधान नाही. काय रे बाबा, वटातल्या वटात काय बडबडतो तू? ते मी वटातल्या वटात नाही, मनात बोलत होतो. बरं बरं जा. तुझा धनी तिथं तहानेनं व्याकुळ झाला असेल. तुझं काम झालं की ही झारी रानात कुठं बी टाकून दे. हा? हे आमच्या अक्काला अंतर्ज्ञानाने कळलं तर आमचा गाव इमान म्हणून गेला, मी मात्र मेला.